श्रावण संपण्यापूर्वी गुपचूप तांदळाच्या डब्यात टाका ही एक वस्तू. पैसे येण्यास सेकंदही लागणार नाही. एका रात्रीत नशीब बदलेल. मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि 2 सप्टेंबर रोजी संपणार आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आहेत. श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घरकुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. कोणता उपाय केल्याने तुम्ही एका रात्रीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ते पाहूयात. श्रावणात काही उपाय आपल्याला यश देणारे ठरतील. काही छोटे मोठे तांत्रिक उपाय जे घरगुती जीवनात सुखाची भर टाकतील. जे भरपूर मेहनत करतात त्यांना भरपूर यश मिळते. पण काही वेळी खूप कष्ट करून देखील आपल्याला काहीच परिणाम दिसत नाहीत. याचे कारण की कधीकधी ग्रहांमुळे येणारे अडथळे जीवनात अडचणी निर्माण करतात. पैसा संबंधित समस्या येतात आणि या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. असाच एक छोटासा प्रयोग आहे जो तुम्हाला जीवनातील त्रासांपासून मुक्ती देईल. ज्योतिषशास्त्र सांगते की तांदूळ खूप पूजनीय आहे. खूप महत्त्व आहे त्यांना, कारण तो सर्व पूजेच्या कामात वापरला जातो आणि त्याला अक्षता असेही म्हणतात. अक्षत म्हणजे अखंड तांदूळ. कधीही औक्षण करताना तिलक लावून तांदूळ लावलाच पाहिजे, कारण असे केल्याने घरातील दारिद्र्य तांदळातून दूर होते. याचा संबंध थेट चंद्राशी जोडला जातो आणि हे उपाय केल्यास ज्योतिषशास्त्र सांगते परिणाम चांगले मिळतात. तांदळाचे उपाय. कुंडलीतील चंद्र बलवान असतो आणि चंद्र बलवान असतो तेव्हा मन खूप मजबूत राहते. मनाची विचार करण्याची क्षमता खूप वेगवान असते. बुद्धी तीक्ष्ण राहते. वैचारिक क्षमता खूप नांदते. प्रत्येकाला कार्यात फळ मिळू लागतात. चंद्राच्या जीवनात समस्या हळूहळू दूर होतात. तांदूळ वापरून हा सोपा उपाय करा. जीवनातील समस्या संपून 4ही दिशांनी धन लाभेल. तांदूळ तुमच्या घरात असेलच आणि तुम्ही तांदूळ पेटीत किंवा डबा ठेवता त्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. तुमच्या घरात चांदीचे नाणे असेलच. चांदीच्या नाण्यामध्ये गणपती आणि माता लक्ष्मीजीचे नाणे असले तरी चालेल. जर तुमच्या घरात चांदीचे नाणे नसेल तर 1 रुपयाचे नाणे असेल तरी चालेल. श्रावण संपण्यापूर्वी तुम्हाला हे नाणे तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे. त्याचा चमत्कार तुम्हाला फक्त 24 तासात दिसेल. तुम्हाला जाणवेल की तुमचे धनलाभ स्रोत वाढले आहेत. सर्व दिशांनी पैसा येईल. जर तुम्ही 1 रुपयाचे नाणे किंवा चांदीचे नाणे तुमच्या घरातील तांदळाच्या पेटीत टाकले तर खूप परिणाम होईल. माता लक्ष्मी भरपूर आशीर्वाद देईल. पण हे नाणे तांदळाच्या डब्यात टाकण्यापूर्वी लक्ष्मीजींच्या समोर ते आधी ठेवावे आणि लक्ष्मीजींसमोर ठेवून आपली इच्छा जी आहे ती बोलून माता लक्ष्मीचा मंत्र 1 वेळेस म्हणा. तो सिद्ध मंत्र आहे. श्री हरी क्ली श्री सिद्ध लक्ष्म्यै नमः आणि तांदळाच्या डब्यात पुन्हा ठेवावे. श्रावणात मंगळवारी शुक्रवारी या दिवशी अधिक शुभ असेल. पैशाचा ओघ सुरू होईल. तांदळाच्या डब्यात 1 रुपयाचे नाणे टाकता येत नसेल तर 1 लवंग अथवा वेलची टाका. विशेष फायदा आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. तांदळाच्या डब्यात ही वस्तू टाकल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी आणते. तसेच मित्रांनो, तांदळाच्या डब्यात 2 लवंगा आणि 1 सुपारी टाका किंवा शक्य असेल तर हळद देखील टाकू शकता. तुम्ही ह्या सर्व वस्तू पिवळ्या धाग्याच्या सहाय्याने पटकन बांधून तांदळाच्या डब्यात टाका. मित्रांनो,
लगेच तुम्हाला घरात फरक दिसेल, घरात लक्ष्मी सर्व बाजूंनी यायला लागेल। मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।